मागील आठवड्यात कोल्हापूर येथील विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते पवन अशोक भिंगारदेवे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे। विशाळगड येथे घडलेल्या घटना ही पूर्णपणे जाणीवपूर्वक घडली असून दंगलखोरांनी धार्मिक स्थळांसह तेथील सर्वसामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत। अतिक्रमणाच्या नावाखाली धुडगूस घालणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदेवे यांनी केली आहे। भिंगार परिसरातील मुख्य चौकात सुरू असलेल्या या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून मुस्लिम समाज बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवन भिंगारदेवे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जय भीम। 14/7/2024 रोजी कोल्हापूर येथील विशाळगडावर काही हिंदू दहशतवादी लोकांनी मुस्लिम समाजाचं पवित्र स्थान असलेल्या मस्जिदवर हल्ला केला व मस्जिदची तोडफोड केली। तिथून पुढे 3 ते 4 किलोमीटर असलेल्या गजापूर गावात घुसून याच हिंदुत्व दहशतवादी पोरांनी तेथील मुस्लिम समाजाचे असलेले काही घरांवर हल्ला केला व तेथील महिलांना तसेच लहान मुलांनाही मारहाण केली। याकरता आज दिनांक 24 रोजीपासून मी भिंगार येथे अमरण उपोषणास बसत आहे। माझी प्रमुख मागणी हे जे हल्ला झाला हा हल्ला पूर्ण नियोजित कट होता, हा हल्ला ठरवून केलेला आहे। तसंच माझी मागणी आता ही की हा हल्ला कुणी केला व याचा मास्टर माइंड कोण आहे याची CBI चौकशी करून तसंच या हल्लाखोरांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। जोपर्यंत यांच्यावर मोका लागत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहील। 14/7/2024 रोजी जी घटना घडली विशाळगडावर, तिथं अतिक्रमण हटाव आंदोलन च्या नावाखाली जे मुस्लिम समाजावर अत्याचार केला गेला, ही जे मनवादी विचारधाराचे लोक आहे यांनी हा हल्ला केला। विशाळगडावर अतिक्रमण आहे, पण विशाळगडापासून 3 किलोमीटर गजापूर गाव आहे। त्या गावात एक मुस्लिम वाडी आहे। त्या मुस्लिम वाडीमध्ये हिंदू मुस्लिम सगळे लोक मिळून राहतात गुव्या गोविंदांनी, आणि त्यांनी फक्त मुस्लिम वाडीला टार्गेट केला। ते मनोवादी विचारधारेच्या लोकांनी फक्त मुस्लिम वाडीला टार्गेट केला। तिथं धार्मिक स्थळ मशिदीवर हल्ला केला, तिथं आमच्या पवित्र ग्रंथ कुराणाची विटंबना केली, मशिदीत घुसून धुडगूस घातला। आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचे मित्र पवनभाऊ भिंगारदेवे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी। त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हा आमची देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याची सखोल चौकशी करावी, त्याची CBI चौकशी लावून त्यांचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे कोणती संघटना आहे। हे सनातनी जे मनोवादी विचारधारेचे लोक आहे यांच्यावर यांना आतंकवादी घोषित करून हे जे महाराष्ट्रात यांनी दंगली घडवण्याचा जे कट कारस्थान करत आहेत, तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचे पवनभाऊ भिंगारदेवे लोकशाहीच्या मार्गाने आज भिंगार शहरामध्ये भिंगार अर्बन बँकेजवळ अहमदनगर पाथरी रोडवर आमरण उपोषणाला बसले आहे। अहमदनगर शहर अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाजातर्फे पवनभाऊ भिंगारदेवेला जाहीर पाठिंबा आहे। आज भिंगार शहरामध्ये आपल्या आंबेडकरी समाजाचे जिल्ह्याचे नेते आयुष्यमान पवन अशोक भिंगारदेवे हे विशाळगड या ठिकाणी ज्या आपण पाहतो की अल्पसंख्याक समाजाचे धार्मिक स्थळे, अशा स्थळांवर काही समाजकंटकांकडून वारंवार धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आज भिंगार शहरामध्ये पवन अशोक भिंगारदेवे हे आजपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत। तरी मी भिंगार शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने
पवन अशोक भिंगारदेवे यांच्या या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे, असं जाहीर करतो. धन्यवाद.